तर नमस्कार. आजसाठी आपला टॉपिक असणार आहे परम्युटेशन आणि कॉम्बिनेशन. परम्युटेशन म्हणजे काय असतं आपल्यासाठी? क्रमांतरण. आणि कॉम्बिनेशन म्हणजे काय असतं? संयोजन. आता हे एकदम टिपिकल मराठी शब्द असल्यामुळे लगेचच आपल्या पदरी पडतील असं नाहीये. त्यामुळे ह्या गोष्टी समजून घ्यायच्या असतील तर तुम्हाला यांचे अर्थ माहीत असणं गरजेचं आहे. क्रमांतरण हे तर त्याचं ट्रान्सलेशन झालं, पण याचा खरा अर्थ काय? परम्युटेशन म्हणजे काय असतं आपल्यासाठी? अरेंजमेंट. आणि कॉम्बिनेशन म्हणजे काय असतं आपल्यासाठी? सिलेक्शन. तर आता तुम्हाला याचे अर्थ व्यवस्थित कळतील. तर अरेंजमेंट आणि सिलेक्शन याच्यामध्ये काय फरक आहे तुम्ही सांगू शकाल? अरेंजमेंट म्हणजे काय असतं? आता याच्यासाठी एक छोटं एक्झाम्पल घेतो म्हणजे तुम्हाला याच्यातला अर्थ कळेल. आय, बी आणि सी असे तीन वेगवेगळे प्लेयर आहे असं समजा. आय नावाचा एक प्लेयर आहे, बी नावाचा एक प्लेयर आहे आणि सी नावाचा एक प्लेयर आहे. आता ह्या तीन प्लेयर पैकी दोन प्लेयर आपल्याला टुर्नामेंटसाठी पाठवायचे आणि त्यांच्यासाठी विमानाचं तिकीट बुक करायचं आहे. मग आता विमानाचं तिकीट बुक करायचं म्हटल्यानंतर मग विमानाचं तिकीट म्हणजे बसायला जागा, आणि बसायला जागा वेगवेगळ्या पद्धतीच्या असतात. एक खिडकीच्या जवळची जागा असते आणि एक त्या शेजारची जागा असते. म्हणजे म्हणायला गेलं तर आपण इथे वेगवेगळ्या पोझिशन बद्दल बोलतोय. एवढं मात्र लक्षात ठेवा की ही खिडकी जवळची जागा आहे, ही खिडकी असं समजा, विमानाची खिडकी, ही खिडकी जवळची जागा आणि ही त्या शेजारची जागा. तर आता ह्या तीन प्लेयर पैकी आपल्याला दोन प्लेयर्सला इथं बसवायचं होतं. मग किती वेगवेगळ्या पद्धतीने मी यांना बसवू शकतो? याच्यामध्ये सगळ्यात पहिले पॉसिबिलिटी येते की मी खिडकी जवळ आईला बसवेल आणि नंतर बाजूला बीला बसवेल, किंवा मी खिडकी जवळ अजून काय करू शकतो? बीला बसवू शकतो आणि नंतर साईडला आईला बसवू शकतो. म्हणजे एक गोष्ट लक्षात आली असेल की ज्यावेळी आपण अरेंजमेंट बद्दल बोलतोय, अरेंजमेंट मध्ये पोझिशन मॅटर करायला लागलीये. पोझिशन म्हणजे खिडकी जवळची जागा असं समजा. इथे आय वेगळा आणि बी वेगळ्या पोझिशनवर बसलाय, आणि इथं ज्यावेळेस मी आय बी ला उलट केलं, बी आय म्हटलं, त्यावेळी ही पोझिशन काय झाली? वेगळी झाली. म्हणजे आता खिडकी जवळ बी आलाय आणि नंतर आय आलाय. मला या तीन प्लेयर पैकी दोन प्लेयर्सला इथे काय करायचं होतं? बसवायचं होतं. या तीन प्लेयर पैकी दोन प्लेयरला बसवण्यासाठी आय बी वेगळं आणि बी आय वेगळं अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला त्यांच्या पोझिशन मांडता आल्या. अजून भरपूर पोझिशन मांडता येणार आहे. जसं मी आय बी आणि बी आय म्हटलं तसं अजून काय काय मांडता येणार आहे आपल्याला? मी अजून एक मांडू शकतो याच्यामध्ये आय सी, बरोबर की नाही? आय सी आणि सी आय ही पण एक वेगळी पोझिशन असेल. इथे हा खिडकीजवळ आय बसलाय, त्याच्या शेजारी सी बसलाय. इथे खिडकीजवळ सी बसलाय, त्याच्या शेजारी आय बसलाय. ही पोझिशन वेगळी झाली. अजून काही मांडता येण्यासारखं आहे का? हो, याच्यामध्ये मी बी आणि सी ला असं बसवू शकतो. तर सी आणि बी ही पण एक वेगळी अरेंजमेंट झाली. एवढे अरेंजमेंट पॉसिबल आहेत. तर एकंदरीत बघता आय बी, बी आय, बी सी, सी बी, आय सी आणि सी आय अशा किती अरेंजमेंट झाल्यात? 1 2 3 4 5 6 अशा किती अरेंजमेंट करता आल्या मला? 6. या पलीकडे कुठली अरेंजमेंट करता येणार नाहीये. म्हणजे आपल्याला इथे अरेंजमेंट किती पॉसिबल झालेत मित्रांनो? 6 अरेंजमेंट पॉसिबल झालेत. एवढं लक्षात ठेवा. या 6 पलीकडे तुम्हाला अजून काही अरेंजमेंट करता येणारच नाहीयेत. तुम्ही प्रयत्न करून बघा. एवढ्या 6 अरेंजमेंट होतात आणि एवढ्याच 6 होतात आणि 6 होणं गरजेचं आहे. वेगवेगळ्या अरेंजमेंट. मग सिलेक्शनच्या वेळी काय फरक पडतो? जर मला सिलेक्शन करायचंय, आय नावाचा प्लेयर आहे, बी नावाचा प्लेयर आहे, सी नावाचा प्लेयर आहे आणि यापैकी मला दोन प्लेयरचं सिलेक्शन करायचंय. काय करायचंय? सिलेक्शन. आणि ज्यावेळी आपण सिलेक्शन बद्दल बोलतो त्यावेळेस जर मी आय आणि बी चं सिलेक्शन केलंय तर बी आणि आय हे वेगळं सिलेक्शन झालं का? नाही. आय आणि बी चं सिलेक्शन झालंय म्हणजे बी आणि आय सिलेक्ट झालेलाच आहे. त्यामुळे आय बी चं सिलेक्शन झालं तर बी आय चं सिलेक्शन झालं असं वेगळं म्हणता येणार नाही आपल्याला. त्यामुळे इथे पोझिशन मॅटर करत नाही. इथे मॅटर काय करतं? सिलेक्शन मॅटर करतं की सिलेक्ट झालंय कोण. म्हणजे इथे आय बी हे एक सिलेक्शन असणार आहे, पण बी आय ला वेगळं सिलेक्शन म्हणता येणार नाही. कारण की सिलेक्ट आय आणि बी होणं गरजेचं होतं. ते आय बी मध्ये झालं काय किंवा बी आय मध्ये झालं काय यांना दोन वेगवेगळी गोष्टी म्हणता येणार नाही. म्हणजे आय बी सिलेक्शन होऊ शकतं किंवा बीसी सिलेक्शन होऊ शकतं किंवा आय सी. अशा वेगवेगळ्या फक्त 3 पद्धतीने मी इथे सिलेक्शन करू शकतो. या पलीकडे वेगळ्या सिलेक्शनच्या मेथड तुम्हाला भेटणारच नाहीये. एक तर आय बी सिलेक्ट होईल, 2 जणांचा ग्रुप हवा होता, आय आणि बी दोघेही वेगवेगळे आहेत.
BC होऊ शकतं, बी आणि सी हे वेगवेगळे आहेत, आणि IC होऊ शकतं, आय आणि सी हे वेगवेगळे आहेत. मी परत एकदा सांगतो, आपण BI म्हणू शकत नाही, आपण CB म्हणू शकत नाही, आणि आपण CI सुद्धा म्हणू शकत नाही, कारण की अर्थ तर तोच झाला. CI म्हटल्यानंतर C आणि I चं सिलेक्शन झालंय, ते तर I आणि C चं इथे झालेलंच होतं. मग CI म्हणून वेगळं काय मिळवतो आपण? काहीच नाही. त्यामुळे त्या गोष्टीत कुठलंही तथ्य नाहीये. तर महत्वाचा मुद्दा काय होता? महत्वाचा मुद्दा हाच होता की तुम्हाला अरेंजमेंटचा अर्थ कळावा आणि सिलेक्शनचा अर्थ कळावा. अरेंजमेंटचा अर्थ काय? परत एकदा सांगतो, अरेंजमेंट मध्ये पोझिशन मॅटर करते. अरेंजमेंट कशी केली गेली आहे ते मॅटर करतं. एखादा कार्यक्रम चालू आहे तर जज कुठे बसतात? स्टेजच्या एकदम समोर, कारण की त्यांना सगळं व्यवस्थित दिसायला पाहिजे. बरोबर आहे. अजून एखादं एक्झाम्पल घेऊ. थिएटरमध्ये गेल्यानंतर तुम्ही थिएटरमध्ये पुढचं तिकीट स्वस्त असतं की मागचं तिकीट स्वस्त असतं? पुढचं तिकीट स्वस्त असतं, मागचं तिकीट महाग असतं, कारण की पुढून बघायचं तर आपल्याला वरती तोंड करून बघावं लागतं. बरोबर की नाही? त्या व्यतिरिक्त अडचणी भरपूर येतात. पुढे असल्यानंतर, पाठीमागे असल्यानंतर मोकळं डाकळं समोर स्क्रीन दिसते, पूर्ण स्क्रीन समोर दिसते, त्यामुळे मागच्या तिकिटाची किंमत जास्त ठेवली जाते. एखाद्या नेत्याचा मोर्चा चालू आहे तर नेत्याने कुठे उभं राहणं अपेक्षित आहे? लीड करणं गरजेचं आहे. नेता पुढे, नेताच पाठीमागे, बाकी चालले तोरडत. हा एक वेगळी अरेंजमेंट झाली की नेता पाठीमागे आणि बाकी कार्यकर्ते पुढे, ही वेगळी अरेंजमेंट आहे. बरोबर की नाही? जिंकल्यानंतर असं होतं, ज्यावेळी प्रचार केला जातो त्यावेळेला नेता पुढे असणं गरजेचं आहे आणि बाकी जे त्याचे कार्यकर्ते ते कुठं मागं असणं गरजेचं आहे प्रचाराच्या वेळी. ही एक वेगळी अरेंजमेंट आहे. पण नेता पाठीमागे म्हणजे काय? नेता निवडून आलाय, ही वेगळी अरेंजमेंट झाली. म्हणजे ह्या अरेंजमेंट वेगवेगळ्या आहे. पोझिशन मॅटर करते, कोण पुढे कोण मागे, कोण उजवीकडे कोण डावीकडे, ह्या अरेंजमेंट मॅटर करतात. आणि अरेंजमेंट मध्ये IB वेगळं आणि BI वेगळं म्हणायचं. पण सिलेक्शन मध्ये सिलेक्शन मॅटर करत होतं. म्हणजे इथे I आणि B चं सिलेक्शन झालं काय आणि B आणि I चं सिलेक्शन झालं काय? महत्वाचं होतं I आणि B चं सिलेक्शन होणं. तर इथे आपल्याला 6 अरेंजमेंट मिळाल्यात आणि इथं आपल्याला फक्त 3च सिलेक्शन्स मिळाले. पण आपण खूप छोट्या एक्झाम्पल मध्ये बघत होतो की I, B आणि C हे 3च प्लेयर होते. या 3 प्लेयर पैकी फक्त 2च अरेंज किंवा 2च सिलेक्ट करायचे होते. 2 अरेंज करायचे होते तरी 6 मिळाले. विचार करा, जर एखादा मोठा वर्ड दिला तुम्हाला आणि त्याच्यात म्हटलं की जसं एखादा वर्ड दिला रमेश नावाचा वर्ड दिला आणि रमेश मध्ये मी तुम्हाला सांगितलं की 3-3चे किती होऊ शकतात, 3-3 अक्षरं वापरून, 3-3 लेटर वापरून किती अरेंजमेंट होऊ शकतात. जर प्रश्न असा विचारला तर तुम्हाला भरपूर वेळ लागेल. विचार करून बघा, रमेश नावापासून काय काय आणि किती प्रचंड बनू शकतं. बघा, मी तुम्हाला एक अंदाज देतो. रमेश, किती लेटर अवेलेबल आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6. या 6 पासून मला 3-3च बनवायचंय असं समजा. खूप बनवावे लागणार आहेत. पहिले तर RAM पासून एक बनेल. यालाच उलट पालट करून अजून बनणार आहेत. MAR बनेल, ARM बनेल, अजूनही बनतील. त्या व्यतिरिक्त मी फक्त ह्या तिघांनाच घेतलं. ह्या तिघांना घेतलं तर अजून काहीतरी वेगळं बनेल. पुढच्या तिघांना घेतलं तर अजून वेगळं बनेल. त्या पुढच्या तिघांना भेटलं तर अजून वेगळं बनणार आहे. पण एवढेच नाही, मी ह्याला घेऊन या दोघांना घेतलं तर अजून काहीतरी वेगळं बनणार आहे. म्हणजे इतक्या अरेंजमेंट्स बनतील की आपण त्या करता करता परीक्षेचा वेळ चालला जाईल. माझं वेळ वाचवायचा असेल तर याला गणिती स्वरूपात एखादा फॉर्म्युला असणं गरजेचं आहे. गणिती स्वरूपात जर एखादा फॉर्म्युला मिळाला तर आपल्याला हे सगळं करून बघावं लागणार नाही. यातला जो वेळ जातोय वाया, तो सगळा वेळ वाचू शकतो. त्यासाठी गणिती स्वरूपातला एखादा फॉर्म्युला आपल्याकडे असणं गरजेचं आहे. मग आपण परम्युटेशनसाठी आणि कॉम्बिनेशनसाठी दोघांसाठीही छान छान फॉर्म्युले वापरतो. त्यातला परम्युटेशनचा फॉर्म्युला जो आहे तो आहे NPR. हा फॉर्म्युला आपण यूज करतो. या फॉर्म्युलाला काय बघा, हा तो फॉर्म्युला मी वाचून दाखवतो. NPR म्हणजेच N फॅक्टोरियल भागिले N वजा R फॅक्टोरियल. मग आता प्रश्न पडला असेल की N म्हणजे काय? याच्यात N काय होता माहिती तुम्हाला? 3 आणि R काय होता? 2. म्हणजे एकंदरीत तुम्हाला कळालं असेल की मी N आणि R म्हणजे काय बोलतोय. N म्हणजे काय? N म्हणजे जेवढे अवेलेबल आहेत, जे वापरायला मिळणार आहेत. N म्हणजे नंबर ऑफ, काय काय वापरायला मिळतं. अवेलेबिलिटी म्हणजे काय काय अवेलेबल आहे. माझ्याकडे I, B आणि C हे 3 लोक अवेलेबल होते. माझा N काय झाला? 3 झाला. R काय? R म्हणजे रिक्वायरमेंट.
रिक्वायरमेंट म्हणजे कितीची गरज आहे मला सांगितलं होतं, दोघांचं करा, म्हणून मी काय केलं, दोघांची अरेंजमेंट म्हणजे आर काय झालं माझं 2 झालं. मग ह्या ठिकाणी आपल्याला एन आणि आर ठरवणं गरजेचं आहे. आता हेच गणित मी तुम्हाला इथे स्पष्टीकरण देतो, या गोष्टीचं तुम्हाला उत्तर मिळवून देतो. एनच्या ठिकाणी काय टाकायचं आहे 3, आरच्या ठिकाणी काय टाकायचं आहे 2, म्हणजे काय येणार आहे 3p2, आणि फॉर्म्युलामध्ये किंमत टाकली तर 3 फॅक्टोरियल आणि 3 - 2 फॅक्टोरियल. तर हाही एक नवीन शब्द आलाय तुमच्यासाठी, फॅक्टोरियल. फॅक्टोरियल म्हणजे काय असतं, फॅक्टोरियल म्हणजे एकदम सोपी गोष्ट आहे. फॅक्टोरियल मी तुम्हाला एक्सप्लेन करतो, नंतर खोडावं लागेल मला कारण की जागा कमी पडेल. पण आता जर मला 2 फॅक्टोरियल कोणी विचारलं की 2 फॅक्टोरियल म्हणजे काय, तर एकदम सोपं आहे. 2ला उलट एकापर्यंत लिहा, उलट लिहत राहा, उतरत्या क्रमाने लिहत राहा. 2 गुणिले 1 पण गुणाकार करून लिहायचं आहे. जर मला 3 फॅक्टोरियल कोणी विचारलं तर मी लिहिणार 3 गुणिले 2 गुणिले 1. जर मला कोणी 4 फॅक्टोरियल विचारलं तर मी लिहिणार 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1. म्हणजे एकंदरीत कळालं असेल की फॅक्टोरियल म्हणजे काय असतं. फॅक्टोरियल काय असतं, फॅक्टोरियल म्हणजे जो काही नंबर दिलाय तो उतरत्या क्रमाने लिहून त्यांच्यामध्ये काय टाकायचा, गुणाकार टाकायचा, आणि तो गुणाकार करून येणारी व्हॅल्यू म्हणजे आपल्यासाठी फॅक्टोरियल असणार आहे. तर काही फॅक्टोरियल्स तुम्हाला पाठ असले पाहिजे. जसे इथे 2चा फॅक्टोरियल 2 असतो, गुणाकार 2 येणार आहे. 3चा फॅक्टोरियल 3 दुणे 6 असतो, गुणाकार 6 येतोय. इथे 4 त्रिक 12, 12 दुणे 24, गुणाकार 24 आलाय. म्हणजे हे नंबर्स लक्षात ठेवायचे. मी तुम्हाला छानपैकी लिहून देतो म्हणजे जे तुम्हाला पाठ करायचे. पहिले लक्षात ठेवा, 0 फॅक्टोरियल म्हणजे 1 असतो. जर यदाकदाचित कुठे 0 फॅक्टोरियल दिसला त्याच्यासोबत, तर त्याला काय म्हणायचं 1. आता बँकेचे पेपर झाले, MSCBचे एक्झाम झाल्यात, महाजेनको, महाट्रान्सको, पोलीस भरती, या एक्झाम मध्ये फॅक्टोरियलचं चिन्ह हे वापरतात. पण सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे एक्झाम असतात त्याच्यामध्ये फॅक्टोरियलचं चिन्ह असं वापरलं जातं. चिन्हाचा फरक आहे, अर्थ तोच. म्हणजे याच्याऐवजी हे वापरते पण अर्थ तोच आहे. त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. 1 फॅक्टोरियल म्हणजे 1च असणार आहे. 2 फॅक्टोरियल म्हणजे आपण मगाशी शोधलं काय होतं, 2 होतं. 3 फॅक्टोरियल म्हणजे काय होतं, 6 होतं. 3 गुणिले 2 गुणिले 1 उलट लिहायचं आपल्याला, गुणाकार करायचा आहे. त्यानंतर 4 फॅक्टोरियल म्हणजे पण शोधायचं. 4 फॅक्टोरियल म्हणजे 24, 5 फॅक्टोरियल म्हणजे 120, 6 फॅक्टोरियल म्हणजे 720, आणि 7 फॅक्टोरियल पर्यंत आपल्याला लक्षात ठेवायचंय कारण की हे सगळं कामाला येणार. मग 0 फॅक्टोरियल 1, 1 फॅक्टोरियल 1, 2 फॅक्टोरियल 2, 3 फॅक्टोरियल 6, 4 फॅक्टोरियल 24, 5 फॅक्टोरियल 120, 6 फॅक्टोरियल 720, आणि 7 फॅक्टोरियल म्हणजे 50, 40. एवढं तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल आणि हे गरजेचं आहे कारण की याच्यामुळे काम वाचेल. प्रत्येक वेळी ते गुणाकार करत बसावे लागणार नाही. पाठ असलं की डायरेक्ट किमती टाकल्या की डायरेक्ट तुम्हाला तिथे उत्तर मिळणार आहे. म्हणजे ह्या फॉर्म्युलाज, ह्या व्हॅल्यूज तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याच्यामध्ये आपण परमिटेशन बघतोय, याच्यामध्ये आपण फॉर्म्युलामध्ये किमती टाकल्यात. आत्ताच मी तुम्हाला फॉर्म्युलाचं एक्सप्लेनेशन दिलंय की कोणाला काय म्हणायचं. 3 फॅक्टोरियलला काय म्हणायचं होतं, 6 म्हणायचं होतं. म्हणजे 3 फॅक्टोरियल ऐवजी काय येणार आहे, 6 येणार आहे. 3 वजा 2 म्हणजे 1 फॅक्टोरियल येतो, आणि 1 फॅक्टोरियलची किंमत काय येते, 1 येते. म्हणजे आपल्याला उत्तर काय मिळतं, 6 मिळतं. आणि आपल्याला खरंच मिळालं पण किती होतं, 6च मिळालं होतं. म्हणजे आपल्याला इथे कळतं की आपल्याला हे सगळं करून बघायची गरज नाही. आपल्याला फॉर्म्युलामध्ये किमती टाकल्या की डायरेक्ट उत्तर मिळणार आहे. पण फॉर्म्युला पण असा काही डायरेक्ट नाही. फॉर्म्युला पहिले पाठ करावा लागतो, फॉर्म्युला पहिले लिहावा लागतो, फॉर्म्युलामध्ये किमती टाकाव्या लागतात, गुणाकार भागाकार गोष्टी कराव्या लागतात, नंतर उत्तर मिळतं. मग याला अजून एक पर्याय आहे का, हो याला अजून एक पर्याय आहे. तुम्ही हा फॉर्म्युला न वापरता डायरेक्टली एक्झाम्पल्स करू शकतात. कसं करायचंय, जर तुम्हाला 3p2 करायचं होतं तर साधीशी आयडिया आहे, 3ला उलट लिहा फक्त 2 वेळा. 3ला उलट लिहायचं 2 वेळा, म्हणजे 3 गुणिले 2, 2 पर्यंत नाही 2 वेळा, म्हणजे 3 गुणिले 2 लिहिले. एकदा दोनदा म्हणजे 3 दुणे 6. ना कोणता फॉर्म्युला वापरला, ना फॉर्म्युलात किमती टाकल्या, ना गुणाकार मोठे भागाकार केलेत. छोट्याशा गुणाकारात उत्तर मिळतं, गुणाकार तेवढे करावे लागतील. उत्तर 6 आलं, आपल्याला तेच उत्तर मॅच होत आहे. हे झालं परम्युटेशन बद्दल. कॉम्बिनेशन हा एक पूर्णपणे वेगळा भाग आहे, त्यामुळे त्याला आत्ता लगेच सुरुवात करत नाहीये. आपल्याला आज संपवायचं आहे परम्युटेशन. कॉम्बिनेशन म्हणजे सिलेक्शन. सिलेक्शनची उदाहरणं पण वेगळे आहेत आणि आपण वेगळ्या पद्धतीने पण घेणार आहेत. ते पुढच्या लेक्चरमध्ये बघू. या लेक्चरमध्ये आपल्याला परम्युटेशन पूर्णपणे इथे शिकायचं आहे.
तर हे झालं परम्युटेशन बद्दल सगळं बेसिक शॉर्टकट मी तुम्हाला सांगितलंय. आता उदाहरणांमध्ये याचा वापर कसा होईल हे सगळं आपण आता एक एक करून बघूया. तर पहिलं उदाहरण बघूया आपण. पहिल्या उदाहरणात बघा काय काय दिलंय. पहिल्या उदाहरणामध्ये तुम्हाला विचारलंय गणेश हा शब्द दिलाय, या शब्दातील अक्षरांचा प्रत्येकी एकदा वापर करून जास्तीत जास्त किती शब्द तयार करता येतील. म्हणजे आपल्याला वापरायचा शब्द गणेश आहे. मी लिहितो गणेश. याच्यामध्ये किती लेटर्स म्हणजे अक्षर आहेत? 1 2 3 4 5 6. याच्यामध्ये टोटल 6 अक्षर आहेत. म्हणजे आपल्यासाठी एक गोष्ट कन्फर्म झाली. एन म्हणजे काय असतो? काय काय अवेलेबल आहे? 6 लेटर्स अवेलेबल आहेत. 6 झाला. बरं, इथं अजून एक गोष्ट की प्रत्येकाला एकदाच वापरायचंय. बरं, मगाशी जे आपण गणित सोडवलेत IBC नावाचं आपण घेतलं होतं, त्यामध्ये आपण IB नावाची एक अरेंजमेंट बनवली, BI नावाची एक अरेंजमेंट बनवली. पण तुम्हाला आठवतं मी I नावाची कुठे अरेंजमेंट बनवली आहे? BB नावाची बनवली आहे? नाही. रिपिटेशन अलाउड नसतंच मुळातच. कधी कधी असतं जे सांगून ठेवलं जातं, मग त्यांनी सांगितलेलं आहे किंवा नाहीये काय फरक नाही पडत. त्यांनी जर सांगितलंय जास्तीत जास्त एकदाच वापरा म्हणजे रिपिटेशन करायचं नाही, किंवा त्यांनी काही सांगितलंच नाही तरी पण आपल्याला रिपिटेशन करायचं नसतंच कधी. जर करायचं असेलच तर ते प्रश्नामध्ये सांगतील की तुम्ही परत परत वापरू शकता. मग त्यावेळी काय करायचं हे आपण तेव्हा एक्झाम्पल आल्यावर बघू. सध्या तरी त्यांनी सांगितलंय किंवा नाही सांगितलंय दोघांचा अर्थ तोच, काय की रिपिटेशन करायचं नाही. इथे पण आपल्याला रिपिटेशन अलाउ नाहीये. त्यांनी सांगून ठेवलंय जास्तीत जास्त प्रत्येक शब्द एकदाच वापरायचा. बरं, मग आता गणेश आपल्याकडे एन म्हणजे किती अवेलेबल होता? 6. पण माझा फॉर्म्युला काय सांगतो? माझा फॉर्म्युला सांगतो NPR. म्हणजे मला एन द्या, आर द्या. आर म्हणजे काय? आर म्हणजे होतं रिक्वायरमेंट. रिक्वायरमेंट कितीची आहे? बरं, माहीतच नाही ना आपल्याला रिक्वायरमेंट कितीची. सांगून नाही ठेवलं. आधीच्या एक्झाम्पल मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की IBC मधून 2 प्लेयर आपल्याला बसवायचे. म्हणजे इथे रिक्वायरमेंट 2ची होती. बरं, इथे कुठे रिक्वायरमेंट दिसतच नाही आपल्याला. रिक्वायरमेंट सांगितलेलीच नाहीये. ज्यावेळी रिक्वायरमेंट सांगितलेली नसते त्यावेळी लक्षात ठेवायचं की एन म्हणजेच काय असतो आपल्यासाठी? आर असतो. म्हणजे आर पण किती आहे? 6च आहे. ज्यावेळी रिक्वायरमेंट सांगितलेली नाहीये त्यावेळी एन म्हणजेच आर म्हणायचं. म्हणजे इथं काय येणार आहे? 6P6. बरं, 6P6 म्हणजे काय? 6ला उलट लिहा. किती वेळा? 6 वेळा. बरं, काय येणार? 6 गुणिले 5 गुणिले 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1. 6ला उलट 6 वेळा लिहिलं तर आपल्याला 6 फॅक्टोरियलच मिळाला की नाही? फॅक्टोरियलचा अर्थ काय होता? उतरत्या क्रमाने एकापर्यंत लिहा. तेच मिळतंय. म्हणजे 6ला असं वेगळं लिहिण्यापेक्षा 6 फॅक्टोरियलच म्हणायचं. आणि याची किंमत आपण मगाशीच पाठ केली आणि ती काय होती? 720 होती. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सहजच मिळालं. ते असणार आहे 720. इथे 720 वेगवेगळ्या पद्धतीने मी ह्या गणेश शब्दाला वेगवेगळ्या पद्धतीने अरेंज करून लिहू शकतो. 720 वेगवेगळे पूर्ण शब्द बनवू शकतो. ओके, हे अक्षर वापरून आपल्याला 720 शब्द बनवता येतील. हे प्रॅक्टिकली करणं पॉसिबल नव्हतं म्हणून गणिताचा अधिकार आपल्याला आधार घ्यावा लागतो आणि त्याच्याशिवाय आपल्याला हे करता येणार नाहीये. हे लक्षात आलं असेल. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुढच्या प्रश्नामध्ये थोडी वेगळी मजा आहे. अलाहाबाद नावाचा शब्द आहे आणि या शब्दामध्ये मागच्या गणितापेक्षा काहीतरी वेगळं आहे. गणेश मध्ये एखादा लेटर रिपीट झालेला नव्हता. सगळे वेगवेगळे होते. इथं L 2 वेळा आलाय, A 4 वेळा आलाय. बाकी कोणी रिपीट नाही. पण रिपीटेशन तर बाय डिफॉल्ट प्रश्नातच आहे. बरं, त्यांचं म्हणणं काय असतं? जास्तीत जास्त एकदाच वापरा ना. बरं, पण A देतानाच तुम्ही 4 वेळा दिलाय, आम्ही कसं काय एकदा वापरायचा? मग त्याच्यासाठी एक आपल्याला पर्याय निवडावा लागतो. तो पर्याय काय तो पहिले समजून घ्या. सगळ्यात पहिले आपल्याला बघायचंय की हे किती शब्द आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9. हे 9 शब्द आहेत. म्हणजे 9P9 करावंच लागेल. कारण की आपल्या फॉर्म्युलानुसार NPR हा फॉर्म्युला असतो. N आपल्याला कळालाय किती येतो? 9 आहे. R म्हणजे रिक्वायरमेंट. सांगून नाही ठेवलं की 4-4चं करा की 5-5चं करा. नाही सांगून ठेवलं म्हणजे सगळंच वापरा. म्हणजे R पण काय असणार आहे? आपला 9 असणार आहे. म्हणजे N पण 9, R पण 9. म्हणजे 9P9 करावं लागेल. P का बरं? कारण की परम्युटेशन म्हणजे अरेंजमेंट करतोय आपण. अरेंजमेंट करताना 9P9 करावं लागणार.
बरं 9p9चा अर्थ काय असतो माहिती आहे? 9p9चा अर्थ 9 फॅक्टोरियल असतो. मगाच्याच गणितात झालं. 6p6 म्हणजे 6 फॅक्टोरियल आला होता. 6ला उलट लिहा 6 वेळा, 9ला उलट लिहा 9 वेळा, म्हणजे काय येईल? 9 फॅक्टोरियल. हे तर येणारच आहे. पण याचं काय करायचं जे रिपीट झालंय? मग याच्यासाठी आपल्याला एक पर्याय करावा लागतो. कोण किती वेळा रिपीट झालाय ते खाली लिहावं लागतं फॅक्टोरियल मध्ये. मग एल 2 वेळा आलाय म्हणून 2 फॅक्टोरियल लिहिला, कारण की तो 2 वेळा आलाय. आणि ए 4 वेळा आलाय म्हणून मी वेगळा 4 फॅक्टोरियल लिहिणार. या 9 साठी 9 फॅक्टोरियल होता, जे रिपीट झाले त्यांच्यासाठी ते किती वेळा आलेत ते फॅक्टोरियल म्हणून खाली लिहिलेत. मग इथे 9 फॅक्टोरियल भागिले 2 फॅक्टोरियल गुणिले 4 फॅक्टोरियल हे करावं लागेल. 9 फॅक्टोरियल पाठ नाही केले आपण, पण 9 गुणिले 8 गुणिले 7 एकापर्यंत लिहायचं आहे. आणि 7 फॅक्टोरियल आपण पाठ करून ठेवलाय, तो किती होता? 50 40 होता. त्यामुळे मग पूर्ण करायची गरज नाही पडली. इथे थोडक्यात काम आवरलं, कारण की आपलं पाठांतर चांगलं होतं. पाठांतर करणं गरजेचं आहे, म्हणून ते नंबर्स पाठ करा, म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी लिहाव्या नाही लागणार. त्यानंतर भागिले काय उरलंय? 2 फॅक्टोरियल म्हणजे 2, 4 फॅक्टोरियल म्हणजे 24. ही पण व्हॅल्यू आपण पाठ केली होती. बाकी उरला तो भागाकार. भागाकार करून घेऊ. 8 एका 8, 8 त्रिक 24, 3 आणि इकडे भाग जातो, 3 त्रिक 9, 2 आणि वरती भाग जाईल. बेदुने 4, बेपंच 10, बेदुने 4 आणि 0 उरला आपला वरचा गुणाकार. त्यामध्ये 20 त्रिक 60 आणि बरोबर आहे ना? हा 20 त्रिक 60 आणि 25 त्रिक 75, म्हणजे उत्तर काय मिळालं? 75 60. 75 60 ऑप्शन 3 मध्ये दिसतंय. एकदम सहजच सॉल्व्ह झालं. फॉर्म्युला पण वापरला नाही आणि त्या व्यतिरिक्त आपण गणित पण सोप्या पद्धतीने सॉल्व्ह केलं, कारण की आपल्याला हे नंबर पाठ होते. नंबर पाठ असणं आवश्यक आहे. त्यामुळे इथून पुढे काय लक्षात ठेवायचं? जर लेटर रिपीट होत असतील तर रिपिटेशन तर अलाउड नसतं, पण लेटर जर रिपीट होत असतील तर रिपिटेशन साठी काय करावं लागतं? कोण किती वेळा रिपीट झालाय तेवढं मात्र खाली लिहावं लागतं. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुढचा प्रश्न बघा. इंडिया हा शब्द आहे. इंडियामध्ये बघत असाल तुम्ही, इंडियामध्ये तुम्हाला आय किती वेळा दिसतोय? 2 वेळा दिसतोय. रिपिटेशन तेवढं एक झालंय. बरं, लेटर किती टोटल? 1 2 3 4 5, म्हणजे 5p5 करावं लागेल. 5p5 करावं लागेल. परत परत सांगतोय, एन म्हणजे 5 आलाय, आर माहित नाही म्हणजे 5च आहे, म्हणजे 5p5 करावं लागेल. 5p5 चा अर्थ 5 फॅक्टोरियल असतो, हे पण परत परत सांगतोय. त्या व्यतिरिक्त 2 वेळा आय आलाय म्हणून 2 फॅक्टोरियल लिहिणं आवश्यक आहे. म्हणजे इथे भागिले 2 फॅक्टोरियल येणार. 5 फॅक्टोरियलची किंमत आपल्याला 120 माहित आहे, 2 फॅक्टोरियलची 2 माहित आहे. भागाकार केला तर उत्तर येणार आहे आणि ते आलं 60. अशा पद्धतीने अतिशय सोपं एक्झाम्पल हे तुमच्या समोर. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. इंडियन या शब्दातील अक्षरांचा प्रत्येकी एकदाच वापर करून जास्तीत जास्त किती शब्द बनवता येतील? मग परत मगासारखाच प्रश्न. याच्यामध्ये 1 2 3 4 5 6 6p6 करावा लागेल. कोण किती वेळा रिपीट झालाय? आय 2 वेळा झालाय आणि एन 2 वेळा झालाय, म्हणून 2 फॅक्टोरियल गुणे 2 फॅक्टोरियल वेगळं करावं लागेल. 6 फॅक्टोरियलची किंमत येते 720 आणि भागिले 2 फॅक्टोरियल म्हणजे 2 आणि हा 2 फॅक्टोरियल म्हणजे 2, म्हणजे 4 ने डायरेक्ट भागलं तरी चालेल. 4 1 4, 4 8 32 आणि उत्तर काय येईल? 180. एकदम सोपा प्रश्न. त्यानंतर पुढचा, ओल्डर या शब्दातील अक्षरांचा प्रत्येकी एकदाच वापर करून जास्तीत जास्त किती शब्द तयार करता येतील? मगासारखंच एक्झाम्पल. याच्यामध्ये रिपिटेशन पण काही होताना दिसत नाहीये कुठल्याही गोष्टीचं, त्यामुळे आपण नॉर्मली करणार. OLDER याच्यामध्ये लेटर किती आहेत? 1 2 3 4 5, म्हणजे 5p5 करावं लागेल. रिपिटेशन वगैरे नसल्यामुळे 5p5 चा अर्थ आपल्यासाठी असतो 5 फॅक्टोरियल आणि याचं उत्तर येतं नेहमी 120. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला उत्तर मिळतं 120. संपलं. परत एक नवीन वर्ड आहे आपल्यासाठी, रेनबो. लेटर 1 2 3 4 5 6 7, म्हणजे 7p7 करावं लागेल. आणि त्या पलीकडे काही करायचीच गरज नाही. आणि 7p7 ची किंमत काय येते? 50 40. काय करायची गरज का नाही? कारण की कोणी रिपीट होत नाही वगैरे वगैरे, काही गोष्टी दिलेल्याच नाही, त्यामुळे मग त्याची गरजच पडली नाही. आणि 7p7 ची किंमत आपल्याला डायरेक्ट पाठ होती आणि त्या पाठ असलेल्या किमतीचा फायदा आपल्याला घेता आला. आता हे एक वेगळं प्रश्न आहे, एकदा व्यवस्थित वाचा म्हणजे कळेल तुम्हाला.
या प्रश्नामध्ये वेगळं काय आपल्यासाठी? आपल्यासाठी वेगळं आहे की स्वर नेहमी सोबत हवेत. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही अशी अरेंजमेंट करून द्या की आम्हाला स्वर नेहमी सोबतच दिसले पाहिजे. बरं, सोबतच दाखवायचे तुम्हाला, ठीक आहे, दाखव. आता याच्यामध्ये स्वर कोणकोणते आहेत? सगळ्यात महत्वाचं स्वर म्हणजे काय माहित पाहिजे. ए ई आय ओ यू जे नाकाने बोलतो आपण त्याला आपण स्वर म्हणतो. आणि बाकी काय असतात? व्यंजन म्हणजे कॉन्सनंट्स. सो स्वर मध्ये ए ई आय ओ यू येतं. त्यापैकी इथे कोणते स्वर वापरले गेलेत एकदा बघा. याच्यामध्ये आय, ए, यू आणि ई. आय, ए, यू आणि ई अशा पद्धतीने हे 4 स्वर इथे आहेत 5 स्वरांपैकी. बाकी उरलं ते साईडला लिहून काढा. एस, जी, एन, टी आणि आर. म्हणजे आपल्याकडे जे स्वर होते ते आता मी एका बॉक्समध्ये बंद केलेले आहेत. बॉक्समध्ये बंद करायचं कारण हे, आणि याला मी वेगवेगळं न म्हणता याला एक काउंट करणार. याला 2, 3, 4, 5, 6. ज्यावेळी मी याला एक काउंट केलं, मी याला वेगवेगळं काउंट नाही करत आहे, याला एकच काउंट करतोय. ज्यावेळी मी याला एक काउंट केलं त्यावेळी हे शफल होत असताना, इकडे तिकडे फिरत असताना हे जाताना सोबतच जाईल की नाही? जर मी त्याला वेगवेगळं काउंट केलं असतं तर हे वेगवेगळ्या पद्धतीने इकडे तिकडे फिरले असते. पण ज्यावेळी मी त्याला एक म्हणून काउंट केलंय त्यावेळेस हा जिथे कुठे हलायचा, हा जिथे कुठे जायचा त्यावेळी कसं जाईल? सोबतच जाईल, एक ग्रुप म्हणूनच जाईल. येते लक्षात? हा, म्हणजे आता एक अरेंजमेंट करून दाखवतो. ही एक अरेंजमेंट तर झालेलीच आहे ऑलरेडी. ही एक अरेंजमेंट पॉसिबल आहे ज्याच्यामध्ये स्वर सगळे सोबत आले, व्यंजन वेगळे. अजून एक करू शकतो. यसला इकडे घेतो, बाकी हे तिकडे शिफ्ट करतो फक्त. आय, ए, यू, ई आणि याला एका बॉक्स मध्ये बंद केल्यामुळे हे इकडे तिकडे जाणारच नव्हते. याला एकच काउंट केलंय म्हणजे फिरताना हे एक म्हणून फिरतील आणि सोबत. मग जी, एन, टी, आर ही पहिली अरेंजमेंट, ही दुसरी अरेंजमेंट. अशा अजून भरपूर अरेंजमेंट होणार आहेत. ऑप्शन मध्ये बघा तुम्ही, शेकडो अरेंजमेंट दिसत आहेत आपल्याला. शेकडो अरेंजमेंट होणार आहेत. प्रत्येक शेकडो अरेंजमेंट मध्ये हे कुठेही जातील तर सोबतच राहतील. पण अजून एक गंमत आहे याच्यामध्ये, मी हीच अरेंजमेंट अशी पण तर लिहू शकतो ना. आय पहिले होता पण मी ए पहिले घेईल, आयला नंतर घेईल आणि यू आणि त्यानंतर घेईल. म्हणजे ही पण एक अरेंजमेंट आहेच की नाही? म्हणजे आता तुम्हाला याला वेगळं म्हणावं लागणारच आहे कारण की हे वेगळं दिसतंय आणि हे वेगळं दिसतंय. स्वर सोबत आहेत तरी सुद्धा वेगवेगळी अरेंजमेंट दिसते कारण की ते स्वर सोबत असताना आतल्या आत फिरलेत आणि ते आतल्या आत फिरण्याचा अधिकार त्यांना आहे कारण की स्वर सोबत पाहिजे एवढंच सांगितलंय. आय पासून सुरुवात झाली पाहिजे, शेवट ई पाहिजे, मध्ये ए आणि यू पाहिजे असं कुठं सांगितलंय? त्यामुळे हे आतल्या आत फिरू शकतात, हे पण तेवढंच खरं आहे. मग आता याला कसं डील करायचं? याला डील करण्यासाठी थोडं डोकं लावायचं. कसं? आता याला मी जसं सांगितलं की याला काउंट करताना एक करा. का बरं? याचं स्पष्टीकरण आताच दिलंय. याला 1, 2, 3, 4, 5, 6 म्हणजे म्हणताना 6 पी 6 म्हणणार. जसं आपल्याकडे 6चं लेटर आहे असं समजा, त्याच्यात 6 पी 6 करतोय. पण जसं मी मगाशी पटवून सांगितलं की हे पण आपल्या आत फिरू शकतात. हे किती आहेत? 4. म्हणजे हे तर होईलच 6 पी 6, हे असे फिरतीलच. आणि म्हणजे गुणिले असतो गणिताच्या स्वरूपात. आणि हे 4 पण आपल्या आपल्या पद्धतीने फिरू शकतात आतल्या आत. म्हणून ते 4 पी 4 वेगळं लिहायचं. आणि एवढ्या अरेंजमेंट पॉसिबल आहेत सध्या तरी. मग 6 पी 6 किती होतात आपल्यासाठी? 720 आणि गुणिले 24 करायचंय. मग आपल्याला आपलं उत्तर मिळणार आहे. मग 720 गुणिले 24 काय येणार आहे बघा बरं. हा, 17280 येईल. है ना? मोठा नंबर आहे, मोठा नंबर येणार. 17280 गुणाकार करून नंतरचे एकही करा म्हणजे उत्तर 720 गुणिले 24 करावं लागलं. बरं, परत सांगतो. स्वर सोबत पाहिजे होते म्हणून आपण स्वरांना सोबत केलं. त्यांना काउंट करताना एकच म्हटलो, त्यांना वेगवेगळं म्हटलंच नाही आपण. त्यामुळे ते वेगवेगळे जाण्याचे चान्सेस पण नाही आहेत. आता याला एकच म्हटलं, बाकीच्यांना एक एक म्हणत गेलो. हे टोटल 6 झालेत. 6 पी 6 लिहिला, पण हे आतल्या आत फिरू शकतात म्हणून आपण याची वेगळी पॉसिबिलिटी लिहिली 4 पी 4 आणि या दोघांचा गुणाकार केला. कारण की हे होणार होतं आणि हे पण म्हणजे होणारच आहे. होऊ शकतं नाही, होणारच आहे. होऊ शकतं म्हणजे शक्यता आली, शक्यतेत प्लस लिहितात. पण हे होणारच आहे कारण की ही पण अरेंजमेंट हवीच आहे, कारण की ही पण अरेंजमेंट वेगळीच आहे. तर आपल्याला सगळ्या अरेंजमेंट पाहिजे होत्या, तर ह्या सगळ्या अरेंजमेंट इतक्या येतील. 17280 एवढ्या अरेंजमेंट येणार. एवढं लक्षात ठेवा. ओके. याच्यासारखी अजून 2-3 एकदा उदाहरणं झालेत की तुम्हाला ते एकदम व्यवस्थित पक्क होईल. या गणितामध्ये बघा काय म्हणतात ते, ऑक्शन नावाचा एक वर्ड आहे ज्यामध्ये ते म्हणतात
प्रत्येकाला एकदाच वापरायचा, ठीक आहे. जास्तीत जास्त किती आणि तयार होऊ शकतात ज्याच्यामध्ये स्वर नेहमी काय असतील, सोबत असतील तर सोबत ठेवायचे. बरं, याच्यात स्वर कोणते आहेत? ए, यू, आय आणि ओ. ए, यू, आय आणि ओ, अशा पद्धतीने हे 4 स्वर आहेत आपल्याकडे सध्या अवेलेबल. बाकी उरलं काय? सी, टी आणि एन. बस एवढ्याच गोष्टी उरल्या आहेत आपल्याकडे. मग याला म्हणताना एकच म्हणायचंय, ठरलंय आपलं, कारण की त्याला वेगवेगळं म्हटलं तर गडबड होऊन जाईल, ते इकडे तिकडे फिरू शकतात. याला 1 2 3 4 म्हणजे 4p4 तर येईलच, आणि हे आतल्या आत पण तर फिरतील, आतल्या आत फिरतील म्हणजे परत 4p4 येईलच. म्हणजे हा 24 होईल आणि हा पण 24 होईल. 4p4 म्हणजे 4 फॅक्टोरियल, आणि 4 फॅक्टोरियलची किंमत 24 असते. तर हे 24 हे 24 आणि 24चा वर्ग असतो 576. सोप्यात उत्तर, एकदम सोपं, काहीच अवघड नाही. फक्त व्यवस्थित आपल्याला बघायचं आहे की कुठल्या उदाहरणाला कसं डील करता येतं. परत एकदा, स्वर कधीच एकत्र न यावेत. ओके, प्रश्न बदललाय बरं का. बरं, आपण आतापर्यंत बघत होतो की स्वर नेहमी काय पाहिजे? एकत्र पाहिजे. आता प्रश्न बदललाय, आता म्हणतात की स्वर एकत्र नकोत. बरं, स्वर एकत्र नकोत, मग कसं शोधणार आपण स्वर एकत्र नको? याला 2 वेगवेगळ्या पद्धती आहेत. जे शिकवलं ते पण कामाला येईल, आणि आता नवीन पण शिकवतो. पहिले नवीन शिकवतो, म्हणजे शिकवलं ते पण कामाला आणू आपण. बरं, आपल्याला स्वर कोणते दिसत आहेत? ई आणि ए. हे सोबत नको आहेत. बरं, म्हणजे सोबत नको आहेत ना, त्याच्या व्यतिरिक्त जे उरलेत ना, पहिले त्यांना बसवून घ्या. म्हणजे एक्स, टी आणि आर उरलाय. बरं, मग त्याच्यामध्ये जे जागा उरल्यात ना, त्या सगळ्या जागा कोणाला द्यायच्या? आपल्याला स्वरांना. बरं, स्वर इथं बसला आणि एक इकडे बसला म्हणजे सोबत नाही येत ते. आपल्याला तेच तर पाहिजे होतं. इथं बसला, इथं बसला, तेच तर पाहिजे होतं. कुठं का बसाना, पण आता ते सोबत 100% नसतील. म्हणजे स्वरांसाठी जागा किती सोडल्यात मी? 1 2 3 4. पण स्वर किती आहेत? 2च आहेत. म्हणजे ह्या 4 जागांवर 2 लोक बसवायचे. 4p2. आता एन म्हणजे कळाला आपल्याला. एन म्हणजे किती आहे? काय काय अवेलेबल आहे? किती अवेलेबल आहे? 4 अवेलेबल आहे. पण बसवायचे किती आहेत? 2च जागांवर बसवायचे. म्हणजे इथं काय येईल? 4p2. अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, एन नेहमी मोठा असतो आर पेक्षा. खूप डोकं लावत नाही बसायचं. एन जास्त असेल त्याला एन म्हणायचं, जो छोटा असेल त्याला आर म्हणायचं. झालं. मग आता इथं 4p2 झालं. 4 जागांवर 2 लोक आपण बसवणार, 2 अल्फाबेट आपण बसवणार. आणि हे जे उरलेले आहेत, हे तर त्यांच्या 3 जागा फिक्स आहेत. या 3 वेगवेगळ्या पोझिशनवर ते शिफ्ट होऊ शकतात. काय फिरायचं तुम्हाला? या 3 जागांवर फिरा, म्हणजे 3p3 येणार. मग आता 4p2 म्हणजे काय? 4ला उलट किती वेळा लिहायचं? 2 वेळा. 4ला उलट 2 वेळा लिहायचं. आणि 3p3 म्हणजे 3ला उलट 3 वेळा लिहा, म्हणजे 3चा फॅक्टोरियल. 3चा फॅक्टोरियल काय असतो? 6. म्हणजे झालं आपलं उत्तर. 6 18 आणि 18 चौक 72. म्हणजे किती वेगवेगळ्या अरेंजमेंट होऊ शकतात? 72 वेगवेगळ्या अरेंजमेंट होऊ शकतात. हे पहिलं स्पष्टीकरण. ज्या स्पष्टीकरणात आपण असं जरी केलं लॉजिकली तरी चालतं. याच्यामध्ये अजून एक स्पष्टीकरण देतो, ज्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल मग जसं केलं आपण, स्वर एकत्र होते पण यांना नकोय ना ते. बरं, मग तरी आपण एकत्र आणणार. कसं आणणार? बरं, काय ते स्वर कोणते आहेत? ई आणि ए एकत्र आणलेत आम्ही. बाकी उरलं काय? एक्स टी आर. म्हणताना याला 1 2 3 4 4p4 म्हणायचं. अँड हे 2 पण तर आतमधल्या आतमध्ये फिरू शकतात, म्हणून 2p2 म्हणायचं. बरं, आता काय शोधलंय मी? आपण आता हे शोधलंय ज्याच्यामध्ये स्वर नेहमी काय असतील? सोबत असतील, एकत्र असतील. पण हेच तर नकोय आपल्याला. हेच तर नकोय ना. जे नकोय ते मायनस करायचं. हे नकोय, पहिले ते शोधा काय नकोय, ते मायनस करा. कशातून? ऑल कंडिशन मधून. ऑल कंडिशन म्हणजे काय? कोणीही कुठंही बसू शकतं, याला ऑल कंडिशन म्हणायचं. कोणी कुठंही बसू शकतं, पण आम्हाला हे चालणार नाही, स्वर एकत्र चालणार नाही हे आपण सांगतोय. तर कोणी कुठेही बसू शकतं म्हणजे किती लेटर अवेलेबल आहेत? 1 2 3 4 5. म्हणजे म्हणताना काय म्हणणार आपण? 5p5. म्हणजे 5 लोक 5 कुठल्याही जागेवर बसू द्या, पण हे चालणार नाही, म्हणून मायनस केलंय. संपलं गणित. हे येणार आहे 120 आणि 4p4 म्हणजे 24 गुणिले 2p2 म्हणजे 2. 24 दुने 48. 120 मधून किती गेलेत? 48. म्हणजे उत्तर परत काय मिळालं? 72. एक तर हे करा, नाही तर ते करा.
पर्याय भरपूर अवेलेबल आहेत. याला पॉझिटिव्ह कंडिशन म्हणतात, याला निगेशन म्हणतात. निगेशन म्हणजे काय? विरुद्ध विचार करून गोष्टी केल्या. म्हणजे जब घी सीधी उंगली से ना निकले तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है, तो हमने टेढ़ी कर दी. ये भी काम में आएगा. हे पण पुढे कामाला येणार, आपल्याला बऱ्याच एक्झाम्पल मध्ये कामाला येणार. त्यामुळे तेही तितकंच महत्वाचं आहे. उत्तर शेवटी सारखेच मिळतात. याच्यात थोडा वेळ लागतो, डोकं लावावं लागतं. याच्यातही आपण केलंय, पण ऑलरेडी केल्यामुळे याचा संदर्भ लवकर भेटतो आपल्याला, पटकन उत्तर शोधता येतं. तशा दोन्ही मेथड आपल्यासाठी योग्यच आहे. अयोग्य असं म्हणण्यासारखं काहीच नाही त्याच्यामध्ये. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुढचा प्रश्न बघा. याच्यामध्ये काय म्हणतायत? सोसायटी नावाचा एक शब्द आहे. या शब्दामधील सर्व अक्षरांचा वापर करून वेगवेगळे शब्द तयार करायचे आहेत, परंतु शब्दातील तीनही स्वर सोबत असले पाहिजे. शिकलोय आपण हे, मगाशी केलं पण. सोबत असले पाहिजे. आणि किती वेगवेगळ्या रचना केल्या जाऊ शकतात असा प्रश्न विचारतायत. तर आपल्यासाठी सोपंच आहे गणित. याच्यामध्ये ते सोबत पाहिजे म्हणजे आपण एका बॉक्समध्ये त्याला बंद केलंय, आठवतंय? मग याच्यामध्ये वोवेल कोणकोणते आहेत, स्वर कोणकोणते आहेत? ओ, आय आणि ई. मग या तिघी स्वरांना, ओ ला, आय ला आणि ई ला आपण एकत्र एका बॉक्समध्ये बंद करणार. उरलं एस, सी आणि टी आणि वाय. आणि आपण याला एक म्हणणार. 2 3 4 5 म्हणजे काय होणार? 5p5. 5p5 किती असतात? 120. आणि हे 3 पण तर फिरू शकतात आतमधल्या आतमध्ये, म्हणजे 3p3 पण घ्यायचंय आणि त्यांचा गुणाकार करायचा आहे. 3p3 म्हणजे काय येतं? 6 आणि गुणाकार करायचं ठरलंय. 1272 म्हणजे उत्तर किती येईल? 720. वेगवेगळ्या अरेंजमेंट तुम्हाला करता येऊ शकतात. सेम एक्झाम्पल, काहीच फरक नाही. शब्द बदलतील फक्त आता, पण प्रॅक्टिससाठी तुम्हाला गरजेचं आहे. इंग्लिश नावाचा शब्द दिलाय. या इंग्लिश मध्ये ते म्हणतात सर्व अक्षरांचा वापर करून वेगवेगळे किती शब्द बनवायचे आहेत आम्हाला, परंतु शब्दामधील सर्व स्वर नेहमी काय पाहिजे? सोबत पाहिजे. ठीक आहे, आम्ही सोबत देतो. कसं देणार? जे जे स्वर आहेत, कोण आहे? ई, आय. दोनच? बर, दोनच. या दोघांना एकत्र आपल्याला ठेवावं लागेल. आणि उरलेलं एन, जी, एल, एस, एच याला 1 2 3 4 5 6 म्हणून 6p6 तर करावंच लागेल. पण हे आतमधल्या आतमध्ये फिरू शकतात, म्हणून आपल्याला 2p2 पण करावं लागेल. 6p6 ची किंमत काय असते? 7 गुणिले 2. आणि 720 म्हणजे काय? गुणिले 1440. हे आपल्या प्रश्नाचं उत्तर सहजच मिळून जातं. किमती पाठ असल्याचा फायदा भरपूर होतो. किमती पाठ करायला विसरू नका, ज्याच्यामुळे काम वाचतं आपलं. बरं, इथे काय म्हटलं जात आहे? रेक्टिट्यूड या शब्दामधील सर्व अक्षरांचा वापर करून वेगवेगळे शब्द तयार करायचे आहेत, परंतु सर्व स्वर सोबत असले पाहिजे. परत तसंच एक्झाम्पल, त्यामुळे एक्झाम्पल होमवर्क म्हणून समजा. बाकीच्यांनी कमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करा जे काही उत्तर आलं असेल तुमचं, सोडवायला पाहिजे. त्यानंतर परत एकदा प्रश्न तसाच आहे, संपूर्ण स्वर सोबतच असायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. स्वर सोबत द्या, तुम्हाला करता येईल. माझी गरज राहिलेली नाही. इथं माझी गरज पडू शकते. एकदा पहिले विचार तुम्ही करणं आवश्यक आहे. पहिला विचार तुमचा, नंतर मी सोडून देईन. बघा काय करता येते. बऱ्यापैकी सोपं एक्झाम्पल, ज्यामध्ये काय विचारलं होतं? 1 2 3 4 हे 4 वेगवेगळे अंक दिलेत. या अंकांचा वापर करून 4 अंकी संख्या तयार करायची मला. 4 अंकी संख्या. बरं, 4 आहे आणि बनवायची पण 4च आहे. 4p4 म्हणतात त्याला. 4p4 म्हणजे 4 फॅक्टोरियल असतो आणि याची किंमत आपण पाठ केलेली आहे, त्यामुळे 1 सेकंदही लागत नाही उत्तर द्यायला. उत्तर 24 आहे. पण अजून एक गोष्ट सांगतो, आपल्याला 4 अंकी संख्या बनवायची आहे. लॉजिकली कसा विचार करायचा? 4 अंकी संख्या आहे. बरं, पहिल्या पोझिशन साठी किती मेंबर्स अवेलेबल आहेत माझ्याकडे? 4 मेंबर्स अवेलेबल आहेत. यापैकी कोणता एक बसेल तिथे? म्हणजे इथे ह्या पोझिशन साठी माझ्याकडे चॉईस 4 आहे. या पोझिशन साठी किती आहे? नाही, 3च आहे. 4 परत म्हणता येणार नाही, कारण की परत वापरायचं नसतो ना. ठरलंय आपलं, सांगितलंय किंवा नाही सांगितलंय, पण परत एखादा अंक वापरता येणार नाही. म्हणजे इथे एखादा बसला की त्याला परत वापरता येणार नाही. इथे 4 ऑप्शन होते, इथे 3च ऑप्शन मिळतील, इथे 2च मिळतील आणि इथे 1च मिळेल. आणि हे सगळे गरजेचे आहेत, म्हणजे गुणाकार येतो, आवश्यक आहेत. ह्या 4 फॅक्टोरियलला आपण असंच लिहितो की नाही? म्हणजे तुम्ही लॉजिकली बघा किंवा फॉर्म्युलात बघा, दोघांचा अर्थ एकच आहे.
पण फॉर्म्युलामुळे कामं जरा सोपे होतात. लॉजिकली बघायची गरज नाही. लॉजिकली पण अतिउत्तम, काही चांगलं नाही. लॉजिक पक्क करण्यासाठी पण परीक्षेत वापरत बसाल तर वेळ वाया जाईल. फॉर्म्युला टाका, किमती दिसतं आपल्याला. 4n 4 बनवायचा, 4p4 म्हणजे डोक्यात येतं 4 फॅक्टोरियल. 4 फॅक्टोरियल म्हणजे 24. संपलं उत्तर. ना ड्रॉ करायची गरज ना लिहायची गरज. बरं, याच्यामध्ये अजून एक प्रश्न. आता याच्यामध्ये आपल्याला किती अंक दिलेत बघा, फॉर्म्युलाने करू आपण. 1 2 3 4 5, 5 अंक दिलेत आणि 4 अंकांचं वापरून आपल्याला विभिन्न किती संख्या तयार होतात सांगायचं. बरं, आपल्याकडे अवेलेबल 5 आहे, ठरलंय आपलं. n नेहमी मोठा असतो r पेक्षा, मग 5 कोणाला म्हणायचं? n ला म्हणायचं, r ला म्हणायचं 4. आणि 5p4 म्हणजे 5ला उलट 4 वेळा लिहा. 5 4 3 2, एकच तर राहिला म्हणजे 5च फॅक्टोरियल झाला ना तो आपल्यासाठी जेमतेम. म्हणजे उत्तर काय येईल? 120. आपल्याला पाठ असलं की जरा सोपं पडतंय. 120 हे उत्तर येणार. त्यानंतर 2 3 5 6 7 9 या संख्यांपासून 5 ने भाग जाणारी आणि कोणताही अंक पुन्हा न येता अशा 2 अंकी किती संख्या तयार होऊ शकतात हे तुम्हाला प्रश्न विचारलाय. मग याच्यामध्ये काय म्हणतात? 5 ने भाग जाणारी संख्या हवी. बरं, 5 ने भाग कधी जातो? बरं, जेव्हा एखाद्या अंकाच्या शेवटी 0 असतो किंवा 5 असतो. कारण की 5चा पाडच तसा बनलाय. एक तर 5 10 15 20 25 म्हणजे शेवटी बघाल तर 0 किंवा 5 येणं गरजेचं आहे, तरच तो भाग 5 ने जाईल. कारण की तरच तो 5च्या टेबलमध्ये असेल. तर मग मला किती अंकांचा बनवायचं आहे? 4 अंकांचं. किती अंकांचं बनवायचं? 2 अंकीच संख्या बनवायची आहे, 4 पण नाही. हे बघा इथे दिलंय. किती अंकी संख्या बनवायची आहे? 2 अंकी संख्या बनवायची फक्त. मग 2 अंकी बनवायची, त्याच्यातलं शेवटचा तर फिक्स झाला ना आपला. कोण येतो? 5 फिक्स झाला. 5 परत वापरता येईल का? नाही वापरता येणार. 5 हा अंक फिक्स झालाय. या पोझिशन साठी किती ऑप्शन्स अवेलेबल आहेत माझ्याकडे? मग आता 1 2 3 4 5. ह्या पोझिशन साठी फक्त 5च आणि ह्या पोझिशन साठी एकच अवेलेबल होता. तो कोण होता? 5. झालं आपलं उत्तर. 5 1 5 म्हणजे किती नंबर बनवता येतील? फक्त 5च नंबर बनवता येते. संपलं. असे प्रश्न जास्त प्रचलित आहे, विचारले जातात बऱ्याच एक्झाम मध्ये. तुमचाही प्रश्न विचारले जाऊ शकतात. बरं, याच्यामध्ये सांगा 1 3 5 7 9 या अंकांची पुनरावृत्ती होऊन न देता या अंकांचा वापर करून 5 अंकी संख्या तयार केल्या. बरं, ह्या 5 वापरून आपल्याला 5 अंकी संख्या तयार करायच्या आहेत. अशा सर्व शक्य संख्यांची बेरीज दर्शवणारा पर्याय निवडा. म्हणजे आता नंतर बेरीज करायला म्हणतात. बरं, तुम्हाला माहिती आहे का नंबर किती बनतील? हे 5 आहेत. 5p5 म्हणावं लागेल ना आपल्याला, कारण की 5 अवेलेबल आहे आणि 5च बनवायचंय. 5p5 काय असतं? 120. शोधा 120, करा त्यांची बेरीज. शक्य तरी का? 120 शोधणं हेच थोडं अशक्य आहे. म्हणजे शक्य आहे पण त्याला रात्र द्यावं लागेल पूर्ण. पेपरमध्ये तर एखादा किंवा 2च तास असतात आपल्याकडे. एवढा रात्रभर वेळ कोणाकडे की 120 बनवायचे? मग 120 बनतील आणि ह्या 120 ला आपल्याला बेरीज पण करायची आहे. ते पण एक अवघड काम होऊन जाईल. मग याच्यासाठी थोडं डोकं लावलं गेलं पाहिजे. मग काय डोकं लावता येईल बरं? हे बघा, एक प्रश्न मी सोडवेल, दुसरा तुम्हाला होमवर्क म्हणून देईल. याच्यात व्यवस्थित बघा. याच्यामध्ये काय करायचं आपल्याला? सगळ्यात महत्वाचं की आपल्याला 5p5 म्हणजे 120 मिळालाय. हे 120 राहू द्यायचे, आपल्या कामाचे आहेत. 120 याला भागायचं कितीने? किती किती अंक आहेत? 1 2 3 4 5. 5 अंक आहेत. 5 ने भागा. ओके, 5 ने भागलं. 5 2 10, 5 चोक 20. संख्या काय मिळाली? 24. या 24 ला परत आता गुणायचं आहे. कोणी गुणायचं आहे? 2-3 गोष्टी लक्षात ठेवा. सगळ्यात पहिले 5p5 करावा लागणार होता. म्हणजे एकूण येणाऱ्या संख्या आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. एकूण येणाऱ्या संख्या भागिले किती संख्या दिल्यात? 5 दिल्यात म्हणून 5 ने भागलं. उत्तर जे आलंय. आता शेवटची स्टेप काय? शेवटची नाही, सेकंड लास्ट स्टेप आहे म्हणायला गेलं तर, अजून बाकी आहे. याच्यामध्ये आता आपल्याला या सगळ्यांची बेरीज करायची आहे. किती येते बघा? 9 आणि 7 16. 16 आणि 5 एकत्र आली 25. चला, मग यांची बेरीज आली 25. तुम्हाला लक्षात राहावं म्हणून लिहून देतो, म्हणजे घरी गेल्यानंतर तुम्हाला या सगळ्या गोष्टी व्यवस्थित बघता येते की हे 25 आले कुठून? हे इथून आलेत. हे 25 म्हणजे यांचा गुणाकार काय येणार आहे बरं? 6 गुणाकार येतो. बरोबर आहे, 6 गुणाकार येतो. आता शेवटची स्टेप व्यवस्थित लक्षात घ्या की शेवटच्या स्टेपला काय करायचंय? किती अंकांचा आपल्याला बनवायचा होता? 5 अंकांचं एक संख्या बनवायची होती. 1 2 3 4 5.
5 अंकांचं बनवायचं होतं, बरोबर. याच्यामध्ये हे 600 प्रत्येक ठिकाणी टाकायचे. आता बेरीज शोधायची म्हटल्यानंतर हे 600 चालायचे नाहीत आपल्याला. आपल्याला प्रत्येकाचा एककचा अंक घ्यायचा आहे. 0 60 गेला वरती हातच्याला, हे 0 इथे लिहिलेत, उरले 60 पुढे हातच्याला. इथं परत आलं एक 0 आणि हे झाले 60 आणि 6 66 पुढे गेले हातच्याला. याचा काय येणार, फक्त 6 आणि 0 6, परत 66 आले, ते 66 गेले हातच्याला. याचा पण फक्त 6 येईल आणि उरले 66 परत हातच्याला. आणि हे 666 इथं लिहून घ्या. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर. ही सर्वात सोपी ट्रिक. याच्या पलीकडे काहीच सोपं काहीच भारी सापडणार पण नाही. एकदम सोपं. आलं लक्षात? मग किती 6 आलेत बरं आपल्याकडे? 1 2 3 4 5 आणि 2 0 पुढे दिसतात. 1 2 3 4 5 आणि 2 0 दिसतात. ऑप्शन 3 हा परफेक्ट आहे. कन्फ्युजन करण्यासाठी भरपूर 6 आणि भरपूर 0 देतील. आपण थोडं काळजी घ्यायची आणि अशा पद्धतीने सोडवायचं. परत एकदा सांगतो पूर्ण गणित समजावून, म्हणजे पुढचं गणित तुम्हाला होमवर्क म्हणून करता येईल. तर व्यवस्थित लक्षात घ्या आपण काय काय प्रोसिजर फॉलो करत गेलो. सगळ्यात पहिले एकूण अंक किती बनतील हे शोधलं. एकूण अंक किती बनतील, किती संख्या आहेत? 1 2 3 4 5 म्हणजे 5p5 म्हणजे 5 फॅक्टोरियल म्हणजेच 120. आपल्याला कळालं की 120 संख्या बनवू शकतात. या 120 ला 1 2 3 4 5 5ने भागा म्हणजे उत्तर आलं आपलं 5 2 10 5 चौक 20 24 उत्तर आलं. बरं या 24चं पुढे करायचं काय? 24 गुणिले दिलेल्या संख्यांची बेरीज शोधायची आणि ती बेरीज लिहायची. सगळ्यांची बेरीज आली 25 आणि आपण ते 25 इथे गुणाकारात लिहिलेत आणि उत्तर काय आलं 600. म्हणजे आता आपल्याकडे 600 मिळालेत. इथं आपल्या उत्तराचा शेवट, ज्याच्यात सगळ्यात शेवटची स्टेप काय की 5 अंकांचं आपल्याला बनवायचं होतं. त्याच्यासाठी 600 प्रत्येक ठिकाणी लिहायचा आणि पुढचं काम मगाशी केल्याप्रमाणेच की प्रत्येकाचा फक्त एकच अंक इथे लिहायचा. उरलेले 60 पुढे हातचे म्हणून गेलेत, 60 हातचे म्हणून गेलेत. इथे परत 0 आलं, 66 उरलं. इथे 6 आलं, 66 उरलं. 6 आलं, 66 उरलं आणि उरले शेवटचे 3 6 2 तिथे लिहिले होते आणि उत्तर आलं आपला ऑप्शन 3. अशा पद्धतीने कुठल्याही संख्यांचे आपण संख्या न लिहिता डायरेक्टली बेरीज शोधू शकतो. ओके, तर हा एक प्रश्न मी सोडून दाखवला. हा प्रश्न तुमच्यासाठी ज्याच्यामध्ये सोपंच दिलं, एकदम काय अवघड नाहीये. हे करून बघा आणि कमेंट सेक्शन मध्ये याचा आन्सर द्या. या पलीकडे आपण हे परमिटेशन बघितलं. कॉम्बिनेशन नावाचं एक टॉपिक आहे. बरं, अजून हे होमवर्क म्हणून करा तुम्ही. याच्यामध्ये जर सेम व्हरायटी असतील परमिटेशनच्याच अजून पुढे, पूर्ण पीडीएफ अजून मी नाही बघितली, तर जर हे होमवर्क म्हणून करायचं कमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करा. जे काही उत्तर असेल तुमचं, तुम्ही केलंय हे तुम्हालाही दिसायला पाहिजे. या अंकांपासून 6 अंकी पिनकोड किती तयार होतील? किती तयार होतील बरं सांगता येईल का तुम्हाला? किती तयार होतील? 6 अंकी पिनकोड तयार करायचा आहे तुम्हाला. बरं, याच्यात पिनकोड तयार करायचा म्हणजे रिपिटेशन अलाउड असेल असं जर मानलं आपण तर मग तर भरपूर होतील. कारण की 6 अंकी बनवायचं आहे. 1 2 3 4 5 6 अंकी बनवायचं आहे. रिपिटेशन अलाउड आहे की नाहीये? जर त्यांनी सांगितलंय रिपिटेशन अलाउड आहे की नाहीये, नाही सांगितलं, काहीच नाही सांगितलं तर नसतंच. मुळात सांगायचं असतं तर त्यांनी सांगून ठेवलं असतं. दोन्ही पर्याय निवडून बघू आपण ऑप्शन काय येतंय, तुम्हाला दोघी गोष्टी कळतील. बरं, मला सांगा 1 2 3 4 5 6 अंकी बनवायचं आहे. कोणापासून? 1 2 3 4 5 6 पासून. तर 6p6 लिहावं लागलं असतं आपल्याला. 6 6 म्हणजे 6 वेळा वापरता येईल ना आपल्याला, रिपिटेशन अलाउड नाहीये म्हणून, बरोबर की नाही? म्हणजे ते 6p6 म्हणजे 6 फॅक्टोरियल म्हणजे 720 आलं. कुठे ऑप्शन मध्ये? आपल्या ऑप्शन मध्येच नाहीये. म्हणजे त्यांनी सांगून नाही ठेवलंय पण ऑप्शन पण नाही दिलाय, म्हणजे त्यांना रिपिटेशन अलाउ होतं हेच म्हणायचंय. कारण की रिपिटेशन अलाउ नसल्यामुळे फॉर्म्युलात किंमत टाकली तर 720 आली, जी कुठं काय मॅच होत नाही. त्यामुळे मग आपण म्हणू शकत नाही की आता इथे रिपिटेशन अलाउड नाहीये. बरं, त्यांनी नाही सांगून ठेवलं, आपल्याला माहिती आहे, नाही सांगितलं तरी रिपिटेशन अलाउड नसतंच. बरं, त्याच्याने शोधून बघितलं पण ऑप्शन मध्ये नाहीये, म्हणजे रिपिटेशन अलाउ नाही करायचं आहे गणित. रिपिटेशन अलाउड आहे. बरोबर, रिपिटेशन अलाउड आहे. तर ह्या पोझिशनसाठी किती ऑप्शन्स अवेलेबल आहेत माझ्याकडे? टोटल
6 ऑप्शन्स. याच्यासाठी किती आहेत? 6. याच्यासाठी 6, याच्यासाठी 6, याच्यासाठी 6 आणि याच्यासाठी सुद्धा 6, कारण की यावेळी रिपिटेशन अलाउड होतं. म्हणजे जो इथं आला तो इथं पण येऊ शकतो, जो इथं आला तो इथं येऊ शकतो. म्हणजे ऑप्शन काही कमी होत नाहीत आता. आणि ऑप्शन कमी होऊन जे आन्सर येतं ते का ऑप्शन मध्ये दिसत नाही, मगाशी केलं आपण. म्हणजे ऑप्शन काय असेल? हा असेल 6 एवढ्या वेळा गुन्हा. ऑप्शन बघा काय असेल, तुमचं उत्तर असेल. हा, एवढं मोठंच उत्तर असू शकतं, बाकी त्या पलीकडं बारकी उत्तरं तर नसतीलच. त्यामुळे उत्तर काय असणार आहे? 6. किंवा कधी कधी ऑप्शन मध्ये 1 2 3 4 5 6, 6चा पॉवर 6 असंही असू शकतं. 6चा पॉवर 6, कारण की तो 6 वेळा आलाय म्हणजे त्याची पॉवर झाली 6. 6चा पॉवर 6 असाही ऑप्शन असू शकतो. त्यामुळे तोही ऑप्शन आपण निवडायला हरकत नव्हतं. यामध्ये काय विचारतात? 1 2 3 4 5 6 7 या अंकांचा वापर करून किती 3 अंकी संख्या तयार होतील? इथं रिक्वायरमेंट देऊन ठेवली आहे कितीची? 3ची. आणि ते म्हणतात कुठलाही अंक पुन्हा आलेला नसेल, रिपिटेशन अलाउ नसतंच आपल्याकडे. 1 2 3 4 5 6 6 अंक अवेलेबल आहेत. बनवायचं किती आहे? संपलं गणित. 6 ला उलट 3 वेळा लिहा. 6 गुणिले 5 गुणिले 4 म्हणजे 6 पंच 30 आणि 4 त्रिक 12 म्हणजे उत्तर किती येईल? 120. याच्यामध्ये कुठलाही सस्पेन्स नव्हता, साधं एक्झाम्पल होतं. याच्यात बघा आता 1 2 4 6 8 या अंकांचा वापर करून किती 1000 पेक्षा लहान, लहान पाहिजे, 1000 पेक्षा लहान असणाऱ्या विषम संख्या तयार करण्यात येते. बरं, 1000 पेक्षा लहान, 1000 पेक्षा लहान म्हणजे 1 अंकी पण चालेल. 1000 पेक्षा लहानच 1 अंकी पण चालेल, 2 अंकी पण चालतील, 1 अंकी चालेल, 2 अंकी पण चालतील आणि 3 अंकी पण चालतील. 4 अंकी चालायच्या नाहीत, 1000 पेक्षा लहान पाहिजे. बरं, मग 1 अंकी जर म्हटला तर किती संख्या बनतील बरं? विषम. विषम 1 अंकी संख्या कोणत्या आहेत? 1 आणि बस एकच आहे. म्हणजे इथं आपल्याकडे एकच भेटली भाऊ आपल्याला. बरं, याच्यात किती भेटतील? याच्यात आता विषम असायला पाहिजे, म्हणजे शेवटी विषम संख्या, विषम अंक असला पाहिजे. विषम अंक काय आपल्यासाठी? 1. म्हणजे या पोझिशनवर कोण बसणार आहे? कन्फर्म 1. आणि परत अलाउड नाहीये, रिपिटेशन अलाउड नाहीये. म्हणजे 1 इथं बसला तर 1 परत घेता येणार नाही आपल्याला. मग उरली ही पोझिशन. या पोझिशनसाठी किती ऑप्शन अवेलेबल आहेत? 1 2 3 4 ऑप्शन अवेलेबल आहेत. बरं, याच्यात बनवायचं म्हटलं तर परत 1 तर फिक्स झाला नाही, तर विषम संख्या असेल पाहिजे, म्हणजे शेवटी विषम अंक असला पाहिजे. बरं, मग जागा किती उरल्यात? 2. मग या 2 जागांसाठी 1 2 3 4 4 ऑप्शन अवेलेबल आहेत. म्हणजे 4p2 येणार. 4p2 म्हणजे 4 ला उलट लिहायचं, 4 गुणिले 3 म्हणजे 4 त्रिक किती होतील? 12. मग उत्तर कोणतं असेल बरं यातलं? 17 असेल. का बरं? तुम्ही बेरीज का केली? तुम्ही गुणाकार का नाही केला? बेरीज करण्याचं कारण हे, कारण की बेरीज म्हणजे काय असतं? ऑर म्हणजे काय? एक्सेप्शन. एक्सेप्शन म्हणजे काय? एक तर ही संख्या तयार होऊ शकते किंवा ही. इथं किंवा येतंय आणि नाही येतंय. हे पण बनल आणि हे पण बनल आणि ते पण बनल. बरं, आणि येईल का रे? आणि नाही, किंवाच येणार आहे. 1000 पेक्षा लहान संख्या एकतर अशी असू शकते किंवा अशी किंवा अशी. बरं, त्या पलीकडे काय असणार? आलं का लक्षात? म्हणजे तिथं किंवा आलं, आणि किंवा आलं म्हणजे काय आलं? अधिक आलं. आलं. आणि आलं की आणि म्हणजे गुणाकार असतो, म्हणजे तिथं गुणाकार येणार होता, पण सध्या किंवाच येत आहे. 12 4 16 आणि 1 17, टोटल 17 संख्या बनतील. आलं लक्षात? अशा पद्धतीने एवढ्या विषम संख्या बनू शकतो. पुढच्यात असंच गणित असेल तर आपण बघू. सांगा, 5000 पेक्षा मोठ्या असलेल्या संख्या किती बनतील? हे प्रश्न जरा जास्त प्रचलित आहेत. हे प्रश्न जास्त करून विचारले जातात. त्यांनी काय सांगितलं? यांचा वापर करायचा आहे. 5000 पेक्षा मोठी संख्या पाहिजे. बरं, 5000 पेक्षा मोठी 1 2 3 4 4 अंकी तर पाहिजेलच, किंवा 5 अंकी पण बनू शकते ना, अवेलेबल तर 5 आहे. हा, म्हणजे संख्या एकतर 4 अंकी असेल किंवा
5 अंकी असेल, 1 2 3 4 5. मग सांगा बरं, 4 अंकी संख्या बनवायची, ती 5,000पेक्षा मोठी असली पाहिजे. बरं, 4 अंकी संख्या बनवायची. बरं, त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्या पोझिशनला, या पोझिशनला 5,000पेक्षा मोठी, म्हणजे सुरुवात तर 5ने व्हायला पाहिजे. 4 अंकाची बनवायची म्हटलं तर, बाकी 5 अंकाची बनवायची तर काही सुरुवात राहू द्या, ती या 4 अंकापेक्षा मोठीच राहील. पण 4 अंकाची बनवायची म्हणजे सुरुवात 5ने, 5 कन्फर्म नाही. इथं इथं किती ऑप्शन भेटतील बरं आपल्याला? इथं 2 ऑप्शन भेटतील ना. एक तर मी 5 टाकू शकतो, 6 टाकू शकतो, 7 पण टाकू शकतो, 8 पण टाकू शकतो, फक्त 0 नाही चालायचा. हा, म्हणजे इथं भरपूर ऑप्शन भेटलेत मला. या पोझिशन साठी किती ऑप्शन आहेत? 1 2 3 4, 4 ऑप्शन आहेत. हे बघा, आपल्याला 5,000पेक्षा मोठी संख्या हवी होती, म्हणजे या पोझिशन साठी आपल्याला 1 2 3 4 एवढे सगळे ऑप्शन भेटले, 4 ऑप्शन भेटले. या पोझिशन साठी किती ऑप्शन आहेत ना? आता 0 पण चालेल ना. हा, म्हणजे आता इथं 4 होते. बरं, आपल्याकडे टोटल 1 2 3 4 5 आहेत. या 5 पैकी एक बसला इथं, म्हणजे आता पुढं बरं, हे 5 पैकी नाही, बरं 0 घेतला नाही ना आपण इथे, म्हणजे आपल्याला 4 पैकी एक बसवला. बरं, एक बसलाय. बरं, मग आपल्या एक बसला, मग किती जागा उरल्यात बरं? असं समजा की तिथे 7 बसला, 7 बसला, मग उरले किती? 1 2 3, आणि आता 0 पण चालेल, कारण की पुढे 0 असल्याने फरक नाही पडणार आहे. आता किती ऑप्शन मिळाले? 5 ना. 1 2 हा 4 मिळाले. बरोबर, इथं पण किती मिळाले? 4. इथं किती मिळणार आहेत? 3. इथं किती मिळणार आहेत? 2. म्हणजे यांचा गुणाकार 4 चौक 16, 16 त्रिक 48, 48 जुने 48 गुणिले 2 96. बरं, किती ऑप्शन मिळाले? 96. 96 नाही उत्तर आपलं, बरं, कारण की अजून 5 अंकी संख्या पण बनवायची ना आपल्याला. त्यांनी फक्त म्हटलंय, काय म्हटलंय की 5,000पेक्षा मोठ्या संख्या तयार होतील. बरं, 5,000पेक्षा मोठी ही झाली, पण ही 4 अंकच झाली. 5 अंकाची पण शोधावी लागेल आपल्याला. 5 अंकामध्ये सुरुवात कोणी व्हायला पाहिजे? कोणीही चालेल. खर तर इथे काय प्रश्न पाहिजे होता माहितीये का? किती 4 अंकी संख्या बनवता येते, असा प्रश्न पाहिजे होता. कारण की 5 अंकी मध्ये अजून बरेच ऑप्शन आहेत, अजून बरंच काय काय बसणार आहे, बरंच काय काय बस. 0 स्टार्ट झालेलं पण चालणार आहे. मग 0 स्टार्ट झालं तर हे 96 परत येतील तिथे, कारण की 0 स्टार्ट झालं तर मग हे असं ऑप्शन यायला पाहिजे. हा, म्हणजे ते एक आहेत आपल्याकडे डोक्यात. त्या व्यतिरिक्त मग अजून बरेच ऑप्शन येतील, आणि एवढ्या ऑप्शन मध्ये काही कुठं दिसत नाहीये मला, अजून बरेच येणार आहेत. त्या प्रमाणात आपल्याकडे ऑप्शन मध्ये काही दिलेलं नाहीये. म्हणजे प्रश्नामध्ये आपण थोडं करेक्शन जर केलं की 5,000पेक्षा मोठ्या किती 4 अंकी संख्या बनतील, 4 अंकी संख्या बनतील, असा प्रश्न असायला पाहिजे. त्याच्याने परफेक्ट उत्तर मिळतंय. नाहीतर अजून बरेच संख्या बनणार आहेत, बरेच ऑप्शन येणार आहेत, त्याच्यानुसार खूप मोठं उत्तर येणार आहे. खूप मोठं उत्तर ते ऑप्शन मध्ये काही दिसत नाही, त्यामुळे मग तिथे काही डोकं लावण्यात अर्थ नाही. आपण इथपर्यंत थांबूया. आणि हे बघा, तर आता हे सांगा, जसं इथं सांगून ठेवलंय की 6 अंकी संख्या, मगाच्या प्रश्नात पण अपेक्षित होतं की असं काहीतरी सांगून ठेवणं, पण त्यांनी काही सांगितलं नाही. पाचने निशेष भाग झाला. निशेष म्हणजे काय? उरला नाही पाहिजे, काय पूर्ण भाग गेला पाहिजे. बरं, पूर्ण भाग गेला पाहिजे ना तुमचा 5. किती अंकी बनवायचा आहे? 1 2 6 3 4 5 6, 6 अंकी बनवायचं. बरं, याच्यात कोण फिक्स झाला आहे? 5 फिक्स झालाय, कारण की 5ने भाग जायला पाहिजे, म्हणजे शेवटी 5 असायला पाहिजे. 5 झाला फिक्स. बरं, 5 जर फिक्स झालाय तर या पोझिशन साठी किती ऑप्शन आहेत माझ्याकडे? आता 5 परत कधीच येणार नाही, कोणाकडेच नाही. मग ऑप्शन उरलेत 5. इकडे किती उरलेत? 4. इकडे किती उरलेत? 3. इकडे किती उरलेत? 2. इथे किती उरलाय? 1. त्यापेक्षा साधं डोकं लावलं असतं आपण की उरले किती? 1 2 3 4 5 होते 5, आणि निवडायचे 5. 5 पी 5 ला काय म्हणतात? 100. हे जरा जास्त सोपं आहे ना आपल्यासाठी. 120. खेळत नाही बसायचं लहान पोरांचा. 120 म्हणायचं, झाला. आपले ऑप्शन किती येतील? 120 नंबर बनतील. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. हा,
1 2 5 6 या अंकाचा वापर करून काय म्हणतायत आपल्याला, कोणताही पुन्हा न घेतल्यास परत घ्यायचा नाही, 4 अंकी संख्या बनवून ज्यांची बेरीज केली असता बेरीज किती येईल, हे झालं आपलं मगाशी. आठवतंय का, होमवर्क म्हणून दिलं होतं तुम्हाला, किती अंक बनतील सांगा, आणि त्याच्यानुसार मग तुम्हाला सांगितलं होतं की बेरीज किती येईल. चला, माझ्या मते आठवत नसेल, एक होमवर्क दिलेलंच आहे, त्याचं उत्तर शोधा, आणि हे तर मी करून दाखवतो. आपल्याकडे अंक किती आहेत, 1 2 3 4, बनवायचा पण कितीचा आहे, 4चा, म्हणजे 4p4 करायचं. 4p4 किती येतंय आपलं, 24 येतं. आपलं काय ठरलं होतं आठवतंय, या 24ला भागायचं. कशाने भागायचं, किती अंक आहेत, 1 2 3 4, आठवतंय की नाही आता, 4 × 24 म्हणजे 6 आलं. या 6ला कशाने गुणायचं, यांच्या बेरजेने. 6 आणि 5 11, 11 आणि 2 13 आणि 1 14, म्हणजे याने 14ने गुणायचं, म्हणजे 14 × 84. किती अंकी बनवायचा होता, 1 2 3 4, 84 प्रत्येक ठिकाणी लिहा, आणि प्रत्येकाचा एकच अंक खाली लिहा. 8 गेला हातच्याला, 8 आणि 4 12चा 2 इथं, 1 गेला हातच्याला, आणि इथे 8 आणि 1 9, 9 इथे, 9 आणि 4 13, 3 इथे, 1 हातच्याला, 9 ने 8 आणि 1 9, आणि इथे 9 आणि 4 13, आणि इथे 9, म्हणजे आपलं उत्तर काय येईल, ऑप्शन 2. अशा पद्धतीने बरेच सारखे एक्झाम्पल आहेत, भरपूर व्हरायटी कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सगळे एक्झाम्पल व्यवस्थित बघितले तर तुमच्याच अडचणी कमी होतील. अजून बघूया जर काय असेल तर. अजून एक आहे, छान एक्झाम्पल आहे. 0 1 2 3 4 6 8 9 अंकांचा वापर करून कोणताही अंक पुन्हा न घेता अशा किती 5 अंकी संख्या तयार करता येतील. बरं, मला 5 अंकी संख्या बनवायची आहे. 1 2 3 4 5 अंकी संख्या बनवायची, 5 अंकी संख्या, मग किती बनते. मग सगळ्यात पहिला प्रश्न आहे की 5 अंकी संख्या बनवायची असेल तर अंक म्हणून 0 घेतो की नाही आपण, घेतो ना. 5 अंकी संख्या, मग 0ला जर आपण आधी टाकलं तरी तो अंकच होतो आपल्यासाठी, बरोबर की नाही. जर मला 12ला 3 अंकात दाखवायचं तर 0 12च म्हणतो आपण, त्यामुळे 0 कुठेही चालणार आहे. आता पहिल्या पोझिशनला सगळीकडे चालेल. अवेलेबल किती आहेत, 1 2 3 4 5 6 7, आणि 7 पैकी आपल्याला घ्यायची किती आहेत, 5. 7p5 म्हणा, 7ला उलट 5 वेळा लिहायचं, म्हणजे काय येणार आहे, 7 गुणिले 6 गुणिले 5 गुणिले 4 गुणिले 3, 1 2 3 4 5 झालं. मग गुणाकार करा पटकन आणि उत्तर सांगा. 5 चोक 20, 6 दुने 12, 12 त्रिक 36, 360 गुणिले 7 उरलंय, 6 7 42, आणि 7 त्रिक 21, आणि 25 20. बर, म्हणजे आता ह्या प्रश्नाचा अर्थ थोडा वेगळा घ्यावा लागणार आहे आपल्याला. आपण सांगितलेलं चुकीचं कुठेही नाहीये, कारण की जर आपल्याला बनवायचं असेल 5 अंकी संख्या तर आपण 0 आधी जोडू शकत होतो, पण ऑप्शन नुसार मॅच होत नाहीये, म्हणजे त्यांची इच्छा वेगळी दिसते. त्यांची इच्छा काय दिसते की 0ला पहिले घेऊ नका, कारण की मग त्याला ते अंक म्हणणार नाहीत. बरं ठीक आहे, मग त्यानुसार चेंजेस करू आणि त्यानुसार सोडवायला सुरुवातही करू. मग आता किती अंकांचा बनवायचं आपल्याला, 1 2 3 4 आणि 5 अंकी बनवायचा होता. त्यामध्ये 0 सर्व सुरुवातीला नको, म्हणजे ह्या पोझिशनसाठी किती लोक अवेलेबल आहेत, 1 2 3 4 5 6, याच्यासाठी 6. बरं, आता पुढे 0 चालेल ना कुठेही, काय प्रॉब्लेम आहे. मग इथे किती मिळतील, बरं मला सांगा. या टोटल 6 पैकी, या 6 पैकी एक जण इथं बसला, तो सोडून द्या, तो परत वापरता येणार नाहीये, पण इकडे 0 घ्यावा लागेल ना आपल्याला. म्हणजे इथं पण किती ऑप्शन झालेत आपल्यासाठी, 6. पण पुढे किती मिळतील, 5. पुढे किती मिळतील, 4. पुढे किती मिळतील, 3. आता गुणाकार करून बघा. 6 पंच 30, 6 त्रिक 18, 18 त्रिक 54, 540 गुणिले 4 करून बघा, उत्तर येत आहे की नाही. 540 गुणिले 4 म्हणजे 0, 4 चौक 16, 4 पंच 20 आणि 1 21. म्हणजे त्यांची इच्छा होती की 0ला अंक म्हणू नका, है ना. म्हणायला तर पाहिजे, 0 लिहिल्यामुळे तोही तेवढाच अंकी होतो. तुम्ही नंबर प्लेट बघितली असेल, गव्हर्नमेंटचा रूल काय माहितीये नंबर प्लेट बद्दलचा, 4 अंकात पाहिजे तुमचा नंबर. नंबर प्लेटवर कंपल्सरी आहे 4 अंकात. जर तुम्ही 1 नंबरची गाडी घेतली, चॉईस नंबर घेतला, तर 1 टाकून फिरता नाही येत आपल्याला, आधी 3 0 द्यावे लागतात, कारण की अंकामध्ये 0 काउंट केला जातो. 0 लिहिणं आवश्यक आहे. म्हणजे 0ला अंक म्हणायचं हे तर गव्हर्नमेंटच म्हणतंय, आपण काय म्हणायचं. त्यामुळं हे आता इथं आपल्याला तसं त्यांनी ऑप्शन मध्ये दिलं नाहीये, म्हणून वेगळा पर्याय नक्की निवडता आला.
तो पर्याय आपण निवडला. हा, आता हे बघा, 1 4 5 8 9 या अंकांचा वापर करून 4 अंकी संख्या बनवल्या असता संख्येला 4 ने निशेष भाग जाईल. बरं, यावेळी 4 ने भाग द्यायचं म्हणतात. 4 ने भाग जायला 4चा पाडा जर म्हटलं तर जरा जास्त सोपं जाईल तुम्हाला. 4 ने निशेष भाग जाण्यासाठी शेवटी कोण असायला पाहिजे? बरं, 4ची डिव्हिजिबिलिटी माहित असली तर जास्त योग्य आहे. 4ची डिव्हिजिबिलिटी म्हणजे काय? 4 ने भाग कसा? शेवटच्या 2 अंकांना, दिलेल्या संख्येच्या शेवटच्या 2 अंकांना भाग गेला पाहिजे. कशाने? 4ने. तर पूर्ण संख्येला सुद्धा 4ने भाग जातो. आपल्याला बनवायची 4च अंकी संख्या, 1 2 3 4, 4 अंकी संख्या बनवायची. याच्यामध्ये शेवटी आपल्याला असे अंक हवेत ज्याच्यात 4ने भाग जाईल. बरं, 4ने भाग जाणारे कोण कोण आहेत? मग काय काय बनवता येईल आपल्याला? 14 नाही चालायचं. 4 चालेल बा, पण 4ला जोडी कोणती पाहिजे ना आपल्याला? म्हणजे इथं 84 चालेल, 48 चालेल, 2 नंबर भेटले तर अजून कोण चालेल? कोणीच नाही. एवढंच 2 ऑप्शन आहेत आपल्याला, एवढंच. म्हणजे शेवटच्या 2 जागांसाठी मला 8 आणि 4 मधूनच कोणीतरी निवडायचं आहे. म्हणजे या दोघांपैकी आपल्याला 2 पोझिशन पाहिजे. 2p2 याचा विषय संपला. संपलं म्हणजे गुणाकारात लागणार आहे आपल्याला. मग 4 आणि 8 आपण वापरून झाले. उरले किती? 1 2 3. या 3 पैकी इथं कोणतेही 2 चालतील. 3p2. बरं, 3p2 म्हणजे काय? 3ला उलट 2 वेळा लिहायचं. 3 गुणिले 2 हे तर करावंच लागणार आहे. आणि हे पण तर लागतच आपल्याला, म्हणून आणि आलं. हे पण लागतंय आणि ते पण लागतंय. म्हणजे 2p2 काय येत आहे? 2. म्हणजे 3 दुणे 6, 6 दुणे टोटल 12 नंबर बनतील, जे 4ने भागले जातील. असं डोकं लावावं लागतं. म्हणजे प्रत्येक प्रश्न वेगळा असू शकतो. जे शिकवलं जातंय तेच काय परीक्षेत विचारतील हे काय गरजेचं नाहीये. बरं, आता टॉपिकच बदललाय. आतापर्यंत जेवढे प्रश्न बघितले ते कसले होते? परम्युटेशनचे, म्हणजे काय? अरेंजमेंटचे, है ना. आता हे सिलेक्शन बद्दल चालू झालंय. जसं आपलं ठरलंय की सिलेक्शनचे प्रश्न, अशा पद्धतीचे प्रश्न दिसतील तुम्हाला पुढच्या व्हिडिओत. तर सध्या पुरतं थांबू आणि सगळं व्यवस्थित बघा. काय अडचणी असल्या तर सांगा, म्हणजे मला त्याबद्दल तुम्हाला मदत नक्की करता येईल. तर आज एवढंच.